संभाजीनगरमध्ये भर उन्हातही मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत। मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगरमधले नागरिक हे बाहेर पडलेले आहेत। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। दत्ता, छत्रपती संभाजीनगरमधला तापमानाचा पारा काय म्हणतोय आणि सध्या मतदान केंद्राबाहेरची स्थिती काय आहे? नक्कीच मनश्री, सध्या संभाजीनगर शहरामध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे। 40 पेक्षा जास्त जे आहे ते तापमान झालेलं आहे। तरी सुद्धा मतदार मोठ्या संख्येने येऊन मतदान केंद्रावरती मतदान करायला लागलेले आहेत। आपण बघू शकताय की मोठमोठ्या रांगा ज्या आहेत या मतदान केंद्रावरती लागत आहेत। जेवढी रांग पुरुषांची आहे तेवढीच रांग महिलांची सुद्धा या ठिकाणी मतदानासाठी लागलेली आहे। शिवाजी हायस्कूलवरती मी सध्या आहे। या ठिकाणी 4 मतदान केंद्र आहेत। तर 4ही मतदान केंद्र जर आपण बघितले तर सगळीकडे अशाच मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या नागरिकांच्या लागलेल्या आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जे 289 क्रमांकाचं बूथ आहे त्या बूथवरती तर आतापर्यंतच 50% जास्त मतदान झालेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। रेकॉर्ड ब्रेक मतदान होण्याची शक्यता सध्या सांगितली जाते। उन्हाचा पारा वाढलेला असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी रांगा लागल्यात।